भाऊ, सोलापूरच्या आय-टी पार्कबद्दल आणखी एक मोठी गुड न्यूज आलेली आहे. काय सांगाल? नाही, खास करून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की ज्यांनी जो शब्द सोलापूरच्या जनतेला दिलेला होता तो शब्द पाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आय टी पार्कसाठी होटकी येथील 576 गट नंबरमधील 20 हेक्टर जमीन ते औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश आजच विभागीय आयुक्त पुलकंडवार यांनी कलेक्टर महोदयांना केलेले आहेत. आणि आता ही जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे जाईल आणि खऱ्या अर्थानं आय टी पार्कचं काम प्रत्यक्षात चालू होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सोलापूरच्या जनतेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिलेला होता तो शब्द पाळण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल उचललेलं आहे. कारण आम्हा सगळ्यांना खास करून मुख्यमंत्री महोदयाने याची जाणीव आहे की सोलापूरच्या जनतेने प्रचंड मोठा विश्वास आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि भारतीय जनता पक्षावर टाकलेला आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो की सोलापूरच्या जनतेनं भरभरून भारतीय जनता पक्षाला दिलेला आहे. सोलापूर शहरानं दिला असेल, सोलापूरच्या ग्रामीण भागानं दिला असेल, त्या सगळ्या जनतेनं खूप मोठं प्रेम भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे. आणि सातत्यानं आमचे स्थानिक आमदार देवेंद्र कोटेजी असतील, आमचे स्थानिक आमदार असतील, सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करतात आणि खऱ्या अर्थानं त्याला यश आलंय. हो, विमानसेवा यशस्वी झाली. आता त्याच्यानंतर हे मोठं पाऊल आय-टी पार्कचं आहे असं नाही, म्हणता येईल? अनेक गोष्टी आपण पाहतो की विमानसेवेपुरता मर्यादित विषय नाही. विमानसेवा चालू झाली, समांतर पाईपलाईनचं काम झालं. आता शहरातल्या इंटरनल पाईपलाईनचं काम आता जवळजवळ त्याचं एस्टिमेट वाढून आता 1200-1400 कोटीच्या आसपास गेले. हेही काम आम्ही प्रत्यक्षात काम चालू करण्याची प्रक्रिया आपण चालू करतोय. त्यासोबत वस्त्रोद्योग महामंडळाला वस्त्रोद्योग व्यवसायाला ज्या इचलकरंजी बेसवर ज्या सवलती द्यायच्या होत्या त्याही संदर्भातली बैठक आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी लावतोय. आणि त्या सवलती लवकरात लवकर आमच्या बांधवांना कशा देता येतील याचाही प्रयत्न आपण करतोय. त्या अनुषंगानं जो आय टी पार्कचा शब्द आम्ही दिलेला होता तो आय टी पार्कचा शब्द पाळण्याचं पहिलं पाऊल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता टाकलेलं आहे. आणि आपण बघतो की आता जमिनीचं हस्तांतरण झालं की प्रत्यक्षात आय टी पार्कच्या कामाला सुरुवात होईल. त्यामुळे अशी अनेक कामं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत की जी कामं शहराच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहेत. आणि ते भविष्यात ही कामं पुढे घेऊन जाण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. आणि सोलापूरच्या जनतेनं जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. निवडणुकीत हे आश्वासन होतं असं विरोधकांकडे टीका केली जात होती आय-टी पार्क संदर्भात. नाही, तर विरोधकांना फार महत्व देण्याची आवश्यकताच मला वाटत नाही. कारण निवडणुकीपूर्वी तर ते भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार नाही अशा आविर्भावात होते. त्यानंतर विमानसेवा चालू होणार नाही गॅरंटीने सांगत होते. त्यानंतर समांतर पाईपलाईन चालू होणार नाही गॅरंटीने सांगत होते. आय टी पार्क इथं होणार नाही हे गॅरंटीने सांगत होते. मी आजपर्यंत विरोधक बघितले, पण विकास काम गॅरंटीनं होईल किंवा व्हावं यासाठी प्रयत्न करणारे विरोधक बघितले. पण पहिल्यांदा मी बघितलं की हे होणार नाही, ते होणार नाही, ते होणार नाही हे सांगणारे विरोधक मी पहिल्यांदा बघितले. त्यामुळं त्यांच्या नकारात्मक भूमिकेचा जनतेनं अगदी दखल घेतलेली आहे. आणि अशा नकारात्मक लोकांना आपल्या व्यवस्थेमध्ये आणणं आणि राजकारणामध्ये त्यांना बळ देणं हे शहराचं नुकसान आहे लोकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळं अशा लोकांना शहराच्या जनतेनं बाजूला ठेवलेलं आहे.